ऍड करतोय. इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीचे तो बॉल टॉट आले आणि त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल आला. युवा गोलंदाज, छोटासा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल कारण काही पलाटे टीम असणार आहे. सध्या दोन संघाच्या दरम्यान आपण मॅच पाहू शकाल तुम्ही. चांगली बॉलिंग स्पेस सध्या होते. चला स्पीडर ठेवायचे, थोडी हाईक करा. पाचवा आजच्या दिवसामधला हा पाचवा मॅच पाहतोय. हा बॉल देखील बॅकफुटने पंच केलाय. पॉइंट मध्ये बॉल ढकलला गेलाय. दिशा दिले, पाचचा चेहरा ओपन केल्याच्या पाठीमागे आणि आणखीन एक धाव इथे ऍड करतोय. चांगली गोलंदाजी. पहिले सुरुवातीचे 2 बॉल टॉप टाकलेत आणि या गोलंदाजानं सध्या मी म्हणेन प्रभावित केलंय कारण का युवा गोलंदाज एका एक्सपिरियन्स खेळाडूला त्यांनी थांबवलं. ज्ञानदेव, शरद कोंढाळकर. मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये शरद कोंढाळकरची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे. बॉलिंग देखील तितक्याच ताकदीचं राहिली आहे. परंतु या टीम समोर कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे महत्वाचा आहे. बॉलर साहिल प्रभावित करणारी गोलंदाजी. पाटने मोठा स्ट्रोक केलाय. कॅप आहे मोठा, नाही होणार धाबाचा छोटा. बॉल जातोय ते दन 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 करीत बिना बायल बजे घुंगरू छम 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 छम. 4 रन. चांगला शॉट दिले. ज्ञानदेवच्या पाठ बदलायला चौकार. चांगली बॅटिंग सध्या होती. त्या ओव्हर मधला पहिला चौकार ज्ञानदेवच्या पाठ मधनं. साहिल पुन्हा एकदा तयार होत. विकेट सजावट पाहिली आपण. क्षेत्ररक्षणाचे पॉइंट कव्हरेज, स्टाक कव्हर, मिड ऑफ, मिड टॉप, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षण सजवलंय. सी कॉर्नरला खेळाडू ठेवलाय. ओहो, चांगला बॉल रिलीज केलाय. बॅटची कट लागली आहे आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम बॅटर झालाय का? सध्या बॅटिंग करते विराज प्रेम 11. बॅटर 5 आला. ज्ञानदेव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव सांगायचं आम्हाला बॅटरचं प्लीज. नाव सांगा बॅटरचं. ओहो, हलक्या हाताने चालू केला या बॉलला. वैभव बॅटिंग साठी आले. त्या बॉल वरती आलेली आहे सिंगल आणि ओव्हरची होती समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अविराज प्रेम 11 संघ पोहोचलाय. ज्ञानदेव 5 झालेत आणि टोटल झाले ते कोणी एकंदर टीम 6 धावा. वड बॉलिंग, क्लास बॉलिंग, चांगली बॉलिंग केली. खर तर बॉलर साहिलने सुरुवातीचे 2 बॉल टॉट आले. त्याच्यानंतर व्हाईट आला, चौकार आला, त्याच्यानंतर विकेट आणि आता एक सिंगल. 6 बॉलच्या पाठीमागे फक्त 6 धावा जमवल्यात. बॉलिंग करणारा टीम विराज 7 धावा झालेल्या आहेत. विराज प्रेम 11 सध्या बॅटिंग करते आणि लफ लातून एमडे 11 टीमच्या गोलंदाज साहिलने चांगली गोलंदाजी केली. सन्माननीय आदरणीय तुषारजी कोंडाळकर साहेब, त्याचबरोबर संतोषजी सेलार साहेब आणि संतोष सेलार साहेब यांचं तिघां मान्यवरांचं आगमन झालंय. करूया पण त्यांचं सहर्ष 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 स्वागत. पहिला बॉल दिली विरुद्ध दुसऱ्या षटकामधला चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिंग अटॅक गोलंदाजी. पहिलं षटक पाहिलंय. बॉलर तयार होलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल चाललाय परफ्यूम डिलिव्हरी. अगदी जवळ जातोय. ओव्हर पिच बॉल, फुल लाईन. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज कोण आहे? बॉलर सूरज. पहिला बॉल टॉट टाकलाय. पहिल्या मॅच मध्ये उत्साहून धावा या टीमनं विराज प्रेम 11 टीमने केले होते परंतु आता संघर्ष करावा लागतोय. ओहो, हा बॉल चाललाय फाईन लेग. अर्थातच व्हाईट बॉलचा कॉल लेग साईडला डाऊन द लेग. अतिरिक्त धाव. पहिला बॉल वैभवचा चांगला. दुसरा बॉल लेग डाऊन टाकलाय. अतिरिक्त धाव. टोटल झाल्या त्या 8 धावा स्कोर गाळवती. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, टी फॉर अटॅक.
क्रिकेटमध्ये तुम्हाला टॅलेंट दाखवावा लागतो, तो अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावा लागतो, आणि तो सध्या पाहताय बॉलर हलक्या हाताने प्लेसमेंट टॅप केल्या बॉलला, टाकलेलं बॉलर कीपर आहेत, डायरेक्ट हिटची संधी खरं तर होती, परंतु तालमेल थोडस संतुलन बिघडलं गेलंय, थोडस कन्फ्युजन पाहिलंय. एसटी रक्षक कुठे करावं, कसं करावं, इकडे मारायचा का तिकडे मारायचा, आणि इथे एक सिंगल चोरटीची रन्स कंप्लीट, टोटल 9. प्रथमच स्ट्रायकिंगला पाटर शरद कुंठाळकर, जिल्हा एकॉन म्हणून खरं तर याची निवड आज नेहाल ग्रुप इच्छित महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सातारा जिल्हा ऐकॉनचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू सध्या समोर. पहिलाच बॉल लो फुल टॉस दिलाय, त्याला भिरकवलाय आणि बॉल चाला इथे सीमारेषेच्या बाहेर. शरद कोंडाकर है मस्ती में गेंद हस्ती हस्ती 6 रन के लिए बस्ती में साधा बाबर फुल टोल केलाय, आणि खरं तर फुल टॉस हा मेजवानी बॉल असतो, आणि हा मेजवानी बॉल तुम्ही कोठेही कोणत्या क्षणाला खेळू शकतो, आणि त्याचा फटका आपण पाहिलाय डिस्को लेग पावडरीच्या बाहेर. षटकार बडा शॉट. आता धावसंख्या होतील, मागच्या मॅच मध्ये देखील हाच पराक्रम केलेला आहे या खेळाडूनं, आणि आता सुरुवात देखील त्याच पद्धतीने केली आहे. वैभवला टार्गेट केलंय, वैभवचा फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय, पुन्हा एकदा बॉलिंग साठी तयार झाला. संधी परंतु बॉल लॉंग ला क्लिअर केलाय, सीमारेषा बाहेर. आणखीन किती पॅक टू बॅक शरद कोंडाकर सेट ऑन फायर. इट इज एस पॅक मॅक्सिमम सिक्सर. आता हॅट्रिकचा बॉल असणार आहे, 2 बॉल मध्ये 2 षटकार टोकलेत. ऑन साइड त्याचा फेवरेट झोन आहे, आणि या झोन मध्ये तो ताबडतोब बॅटिंग करतो मॅच मध्ये. गौरव या बॉल वरती येणार का, बेगीन केलाय, आणि आजच्या दिवसामध्ये शरद कोंढाळकरच्या बॅटमॅन लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आली आहेत. हॅट्रिक झाली आहे षटकारांची. शिला जवान हो सकती है, मुन्नी बदनाम हो सकती है, शालू ठुमका लगा सकती है, उस ठुमके से पूरी दुनिया बिगाड़ सकती है. तो भाई शरद कोंढाळकर जैसा बल्लेबाज 3 गेंदों में 3 छक्के क्यों नहीं लगा सकते, किसी के डाउट? नो डाउट. व्हाट अ बैटिंग. 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले शरद कोंढाळकर. काही जबरदस्त बॅटिंग होती. ऑन साइड खरं तर स्ट्रॉंग झोन आहे, या झोन मध्ये चांगली बॅटिंग करतो. पुन्हा एकदा वळण दिले बॉलला, सी कॉर्नरला फिल्डर आहे, सिंगल या बॉल वरती येते, आणि खरं तर हवेची साथ पाटला देखील मिळते. ओव्हरची होती समाप्ती, आणि 1-2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अभी राजप्रेम 11 संघ पोहोचलाय. एकूण 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्याच्यामध्ये 1 बॅटर पास झालाय, आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आल्यात त्या एकूण 22, त्याच्यामध्ये 3 षटकारांचं योगदान शरद कोंढाळकर. हॅलो, टोटल झाले ते आतापर्यंत 28 धावा. प्लान्सी बाहेर काढला. चांगली बॅटिंग या ओव्हर मध्ये इनिंग्स मध्ये होती. शरद कोंढाळकर सध्या तुटून पडलाय गोलंदाजांवरती, त्याची बॅटिंग अप्रतिम राहिली. का मला आज जिल्हा ऐकवड म्हणून मी आज सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असतो, आणि ते सध्या पाहताय मानाच्या अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा आपण पाहतोय. वायू विभाग बॉलर तयार. बॉलर कोण आहे? बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल वाहिद टाकलाय, डाऊन द लेग साइड बॉल. एक अतिरिक्त धाव सध्या ऍड करतोय. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला RPL सीझन नंबर 1 नवी मुंबई घनसोली 40+ या मैदानामध्ये खरं तर आपण ही साजरी करतोय. आज खरं तर रेणावळ गावामध्ये जत्रा भरली आहे, आणि ही जत्रा आज आपण नवी मुंबईने संपूर्ण एकत्र खरं तर सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र आले. हा स्ट्रोक फसलाय,
बॉल हवामध्ये चर्चा राहील, कॅच घेणं महत्वाचं आणि पकडलं, झेल संपलाय. बॅटर शरद कोंढाळकरचा खेळ उत्तर दिले बॉलर अजयने. और तीच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, परंतु उंची जास्त, लांबी एलिव्हेशन कमी होतं आणि शरद कोंढाळकर सारखा बॅटर बाद झालाय. मोहर खरं तर आवरला नाहीये. मिठाई खाने का मन था, मिठाई खाने का मन था, लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था, लेकिन एलिवेशन कम था. भाई चलिए वापिस बैटर कॉन. वेल कॅच यार, बॉल वरती नजर ठेवली आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ मध्ये थोडेसे वाईड बॉल तिथं झाला आणि बॅटर पास झाला. शरद कोंढाळकर 3 षटकार ठोकलेत मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये चांगली सुरुवात अजयने करून दिली, कारण का पहिला वाईट टाकलाय, त्याच्यानंतर प्लॅन थोडासा बॉल थोडासा ऑफसाईड लेन ठेवली आणि त्याच्या लेन करत असताना पिक केला होता आणि बॅटर गॉन झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता कदाचित धावसंख्या, परंतु हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. इथे एक्स्ट्रा रन्स येतो आणि ती झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये धावा एकूण 6 आल्या. दुसऱ्या षटकात तोडफोड बॅटिंग झाली, एकूण 22 आणि सध्या या ओव्हर मध्ये विकेट कोसळली आहे, परंतु 2 एक्स्ट्रा रन्स अजयने खर्च केलात. ऑन साईडला टर्न, मिड विकेट, सी कॉर्नर, सिंगल येते. तसे बॅकअप देखील मिळाला होता, परंतु 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना चिरून फाडून भेदून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. नशिबाचा मिळाला हा सुंदर प्रतिम चौकार. 4 तो 4 होत आहे आणि ते 4 आलात. 3 खेळाडू पहिला चालू सुटला, दुसरा गेला, तिसरा देखील गेला आणि बॉल सीमारेखा आहे ती ओलांडली. 4 आलात. चांगली बॅटिंग. टोटल झाले आतापर्यंत 34 धावा. अजय आता चांगली गोलंदाजी करतोय, परंतु 7 मिळणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. हवेची साथ सध्या पॅटरला आणि आजकाल गोलंदाजावरती मात करतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय, परंतु एक सिंगल. अक्षय सणस यांच्या माध्यमातून प्रेमसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रेमसाठी, ज्या प्रेमनी चौकार ठोकलाय. अक्षय सणस यांच्या माध्यमातून प्रेमसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर आज बक्षिसांची खैरात उदलन पाहतोय. यावेळेस लाखांचा बॉल ऑन साइड लटन मिडॉनला क्लिअर केला. सी कॉर्नर लॉंग ऑन. दुसरीचा प्रयत्न करतायत, परंतु तंत्रशुद्ध सध्या फलंदाजी थांबायचं मैदानामध्ये. तशा पद्धतीची बॅटिंग करायची, परंतु एक अप्रतिम फिल्डिंगचा नमुना पेश केला फिल्डरने. मागीच चुकी केली, परंतु आता चुकी करायचं नाहीये आणि याच मनसुब्याने आला तसा पाहिला, फेकला आणि टोटल सध्या 36 धावा झाल्यात. अजयचं षटक 30 रन. थोडं स्पीडअप ठेवायचं, जास्त वेळ घेऊ नका. अजय पुन्हा एकदा ट्रॅक वरती ऑन साइडला टर्न, डीप मध्ये चालला बॉल. सिंगल येते, बॉलला अडवलाय चांगल्या पद्धतीनं. एकच सिंगल येते, आता रस येत नाहीयेत. चौकार आल्यानंतर खरं तर सिद्धता दाखवली. हो, आम्ही पण जिंकायसाठी चालू आहे आणि आता चांगला ते देखील एफर्ट्स आणि बेस आपला देत असताना ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अविराज प्रेम 11 MD 11 टीमच्या विरुद्ध खेळत असताना 2 विकेटचं नुकसान. 37 धावा स्कोर कार्ड वरती. 1 सेकंड, 5 बॉल झालेत. चला, 2 बॉल वाहिट गेले होते. सेवेटचा बॉल असणारा 37 धावा आतापर्यंत स्कोर का बॉल वरती लागल्यात. चांगले बॅटिंग होते आणि सध्या शरद कोंढाळकर 5 झाल्यानंतर थांबवलं मी म्हणेन. गोलंदाज अजय विकेट, बॉल वरती विकेट, परंतु थोडीशी गपलत होती. ताकद मिळाला. एक तर सिंगल कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तेही देखील जलद गतीने घेतली. गुडी रनिंग बिटवीन द विकेट, दोघांचा ताळमेळ, डोळ्यामधला इशारा आणि इथून मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अविराज प्रेम 11 संघ पोहोचलाय. 2 विकेट 5, 39 धावा स्कोर कार्ड वरती.
चौथ्या षटकाचा खेळ चालू होतोय. राहुल आणि स्ट्राईक एंडला प्रेम. ओहो, थोडासा दूर टाकलाय. आला ही ते डॉट बॉल. चांगली सुरुवात गोलंदाज राहुलने केली. 39 धावा जमवल्या गेल्यात. मॅच जिंकायची असेल तर 50-55 धावा ठोकाव्या लागतील. कारण का आता पाटिंग साठी खरं तर एक पोषक आहे. हवामानाचा रुख आता बदलला गेलाय. पुन्हा एकदा हा चांगला बॉल मिडल स्टंप वरून बॉल चाललाय. फलंदाजाला आता मामा बनवलंय, फलंदाजाला उल्लू बनवलंय, फलंदाजाला शोना मुन्ना बनवलंय. कारण का 2 बॉल लगातार टॉट टाकलेत गोलंदाजांनी. वा, लाजवाब गोलंदाजी. आता 2 बॅटर चर्चा करतात. चर्चा करणं हा आता महत्वाचा मुद्दा. चर्चा झाली, मॅच मध्ये कशा पद्धतीने रंगत होईल चर्चा होईल. पाट आणि बॉलचा संपर्क हवाय. टॉट बॉल आलाय, लगातारचे 2 बॉल. ओहो, हा बॉल देखील चांगला टाकलाय. यस, काय झालंय? धावा आहेत का? डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळेल. 3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव आली. चांगली गोलंदाजी राहुलचे पाहताय. अगदी फलंदाजांना थांबवलंय, थकवलंय. यावेळेस कव्हर डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय सीमारेषेच्या वर. बघा, वॉटर फिल्डिंग्स. लाजवाब जिंकण्यासाठी चाललेली ही खेळाडू आणि पाठवली पाठ. लाजवाब एफर्ट्स. बटर पास झालं वैभव. चांगली गोलंदाजी होती. सन स्पोर्ट याच्या माध्यमातून प्रत्येक भारतसाठी सन स्पोर्ट कॅप आहे. आणि आनंद बॅटिंग साठी बरगत शरीर असती. एकात मोठा बसला तर जाऊ शकतो बाहेर, परंतु स्ट्राईक मिळणं तितकं महत्वाचं आहे. प्रेम बॅटिंग साठी तयार होत आहेत. प्रेमचा फटका लंकन. सिंगल तर आली आहे. सेकंडचा कॉल केलाय आणि बघता सेकंड रन देखील कंप्लीट केले. 3ऱ्या धावेसाठी जात आहेत, परंतु मिळणार नाहीये. मिळतील त्या धावा 2 धावा आणि 2च्या मदतीनं 44 धावा जमवल्यात. क्रिकेट हा अनितीचा गेम आहे. क्रिकेटचा अनितीचा खेळ आहे. खेळामध्ये मेळ आणि मेळामध्ये तुमचा खेळ असणं महत्वाचं आहे. रनआउट पास झालाय. प्रेम बाद झालाय. प्रतीक, चला प्रतीक जा ना यार प्लीज. पुढील धावांचा जर विचार केला 44 झालाय. शेवटचं षटकामधला शेवटचा बॉल असणार आहे. समोर पाटर आनंदा जर मोठा आला तर एक फायटिंग चेसिंग स्कोर होऊ शकतो. बॉलर तयार. आनंदाने पाहतोय समोरला ऑन साइड लॉंग मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल केलाय आणि बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि ओव्हरची होती समाप्ती. आणि 2-4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग खेळत असताना अविराज प्रेम 11 संघ पोहोचलाय एमडी टीम 11च्या विरोधामध्ये. 46 धावा जमवल्यात. 47 धावांचं टार्गेट असणार मॅच मध्ये. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. त्वरित फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आम्ही करतो. टॉस कोण आहे? मॅच करायचे.
चला बी ग्रुप मधली चला विनर या बी ग्रुप मधले जे विनर झाले होते त्यांनी टॉस करत यावं आणि काळेशिरवी 11 आणि गुरुदत्त 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित नाणेफेकीसाठी यावं काळेशिरवी 11 आणि गुरुदत्त 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस करत यावं आणि मी काही सन्मान घेत आहोत सन्मान्य श्री आदरणीय दत्ताजी सिलार साहेब यांचा मी सन्मान करत आहोत दत्ताजी सिलार साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती चला पण सन्मान करून घ्यावे काही चला फिल्डिंगची सजावट करा फिल्डिंग लावून घ्या त्याचबरोबर मुलचंदजी कोंढाळकर साहेब याचा देखील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतो आदरणीय मुलचंदजी कोंढाळकर साहेब यांचा मी सन्मान करीत आहोत चला लक्ष असणार आहे कितीच सत्तेचाळीस धावा ते आदरणीय तुषारजी कोंढाळकर साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिल्या ते आदरणीय सन्माननीय तुषारजी कोंढाळकर साहेब यांचं इथे आगमन आपण करूया सरचे स्वागत पहिला बॉल दुसरा बॉल नेक्स्ट बॉल हा बॉल देखील तयार चांगला बॉल इथे रिलीज करत असताना गोलंदाज शरद कोंढाळकर चला काळेश्वरी 11 टीम आणि गुरुदत्त 11 टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करिता या मुख्य व्यासपीठावरती यावं चांगली बॉलिंग सध्या शरद कोंढाळकरचे पाहता हा देखील बॉल चांगला होता परंतु इथे एक सिंगल तुषार कोंढाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो या मॅचचा तुषारजी कोंढाळकर साहेब मॅच असणार आहे काळेश्वरी 11 गुरुदत्त 11 या दोन टीमच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधामध्ये त्याचा दमदार खेळ कशा पद्धतीने राहील परंतु सध्या शरद कोंढाळकर आपल्या टीम साठी लीड करत असताना टीम गोलंदाजी राहिल्या पुढे सचवण्याचा प्रयत्न पाटराने केला होता आणि ते टॉट बॉल फॉलो करत होता बॉलला करता थोडासा बाहेर आला शिपवण्याचा प्रयत्न केला होता पॉइंट मध्ये बॉलला कॅरी करायचं होतं टीम गोलंदाजी होते सध्या शरद कोंढाळकर ची बॉलिंग खरं तर खूप चांगली आहे तुषारजी कोंढाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करत आहोत टीम काळेश्वरी 11 गुरुदत्त 11 टीम बॉलर शरद कोंढाळकर पुन्हा एकदा रनअपवरती चांगली गोलंदाजी चांगल्या धाटणीचा टप्प्यावरती नियंत्रण टप्प्यावरती फोकस ॲक्युरेशन परफेक्शन डायरेक्शन बैठणावरती सर्व काही गोष्टी संपन्न होत असताना पुन्हा एकदा टॉट बॉल चांगली गोलंदाजी होते फलंदाजाला सत्या बांधवलंय तकवलं स्टॉप केलंय आणखीन किती भन्नाट वेगानं बॉल रिलीज करत असताना ओव्हरची होते समाप्ती इथे टॉस करतोय तुषारजी कोंढाळकर साहेब चला कॅमेरामॅन थोडा फोकस करू तुषारजी कोंढाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत मॅचचा टॉस
पहिलाच बॉल भेटत होता, पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिलाय. पहिल्या बॉलवरती या दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. एक रन आली आहे. अक्षय सणस यांच्या माध्यमातून प्रेम साडी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे मोठा फटका रिलीज केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु 2 फिल्डरांची तर त्याच्यामधून बॉल होतो फरार. मिळतील धावा 4. अप्रतिम चांगला ऑन साईडला चौकार. चांगली बॅटिंग होती. चौकाराला चौकाराची मदत, चौकाराचं योगदान. टोटल आतापर्यंत धाबा पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती चौकाराला प्रेमचंद. टोटल झाले आतापर्यंत 7 धाबा, 47 धाबा टार्गेट आहे मॅच मध्ये. जोडी 40 धाबा हव्यात. प्रेमची गोलंदाजी सध्या पाहता. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. मान अभिमान सद्भाव प्रत्येकाचा खरतर होत आहे. पॉलर तयार, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतायत. ओहो, हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली 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 राहिलाय. आला तो इथे डॉट बॉल. चांगला बॉल. बॅटिंग तर करावी लागेल यार. पहिल्या षटकामध्ये धावा ओसांडून झाल्या इनिंग्स मध्ये, परंतु या इनिंग्स मध्ये धावा येत नाहीये. पॉलर मोठा बिगीट करण्याचा प्रयत्न केलाय. आला होता टॉट, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक सिंगल आणि मदतीने टोटल झाले तर आतापर्यंत 8 धावा. स्कोर कार्ड वरती अजून 39 धावांची गरज आहे. थोडस स्पीडअप ठेवा यार, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप ठेवा थोडा. 8 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो, विन बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला होता पाटरने. पुन्हा एकदा मिडस्टमवर बॉल चाललाय. शॉर्ट बॉल गेला, शेरोच्या अगदी जवळ बॉल चाललाय. अतिरिक्त धाव टोटल ऍड करूया. धाव कोणती मिळत नाहीये बॉलवरती. पाटणी बॉलचा कोणताही संपर्क नाही. प्रेमची बेहतरीन गोलंदाजी प्रत्येक विकेट साठी. अक्षय सणस यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रेमसाठी असणार आहे. लोकांचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला. इथे एक तर मिळते लॉंगऑफ मध्ये थोडीशी गफलत असताना निघाला बॉल, सुटला तोपर्यंत 2. किती आले तर 10 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 8 आणि आता 12 बॉल जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 37 धावेची. 12 बॉल 37 धावा. पदर तयार होत्या. ज्ञानदेव बॅटिंग मध्ये काही खास केलं नाहीये. बॉलिंग लो फुलटॉस बॉल दिशा दिली, भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आले बॉल वरती. सेकंडचा कॉल आणि सेक देखील पूर्ण झाली. दोन धावा पूर्ण. सध्या चांगला खेळ होत असताना पाहायला मिळतोय. 12 धावा आतापर्यंत. बॅकफुटला पंच केला. ऑनसाइडला टर्न सिंगल येते. मिड विकेट. चांगली फिल्डिंग. सिंगल सिंगल से कुछ नहीं होगा दोस्तों. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक जाना है, वो जीत की छाप छोड़नी है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. तो प्रयत्न जर केला तर काहीतरी या मॅच मध्ये होऊ शकतं. जर तरला थारा नाहीये, प्रत्येकाला माहिती आहे. पॉलर तयार. स्ट्रेट शॉट फटका केला होता. 3 यष्ट उद्ध्वस्त केला.
दुसऱ्या एंडच्या एक सिंगल या बॉल वरती कंप्लीट होते. नो बॉल चा खेळ सध्या बाकी आहे आणि धाबा येत नाहीयेत. नो बॉलचा खेळ बाकी, बऱ्याच धाबांची गरज आहे. 14 रन सध्या स्कोर कार्ड वरती लागलात. जी बॅटिंग आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली आहे ती बॅटिंग होत नाही आणि या बॅटिंग होणं महत्वाचं आहे. हव्यात धावा हव्यात. संघ मालकांना जर आनंदित करायचा तर मोठे फटके इथून पुढे खेळावं लागतील. अगदी स्ट्रेक केला परंतु हवाई मार्गाने बॉल तितकासा लँड होत नाही आणि सेकंड मध्ये सेकंड धाव देखील इथे कंप्लीट केली. 2 धावा आल्यात आणि टोटल आतापर्यंत 16 रन. सोळा धाबा झाल्यात. परंतु ट्रॅक वरती ज्ञानदेवला पाहत आहे. चांगली गोलंदाजी ऑल साईडला टर्न केलाय. गॅप आहे मोठा, नाही होणार हा वेळचा दोडा पण निघून जातोय सीमा पार. चौकार. चांगला चांगला बॉल ज्ञानदेव काढण्याचा प्रयत्न करतोय. फटक्यामध्ये आवाज झालाय. टकपटका आहे टकाटक बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज झाल्यात. शेच्या पाठवत टोटल झाल्यात त्या 22. आता येणारे बॉल असणार 23 झाल्यात. येणारे बॉल असणार आहेत धाबा झाले तर 39 24. येणारे बॉल असणार आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावांची. 6 बॉल 23 रनची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती या बॉलरनी मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिंग गोलंदाजी केली होती. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल. हो माय गॉड हेलिकॉप्टर लँड केलंय. हेलिकॉप्टरचं उड्डाण बॉल सीमा पार आलेला हा दमदार 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 एवन क्वालिटीचा हाय अँड हँडसम बॅक 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 बेगेट 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 ठोकलाय. एक मोठा धमाका. मॅच मध्ये फाईट, मॅच मध्ये चुरस षटकार. 5 बॉल 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज निलेश पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. पाटर अभिषेकने आणखी किती मॅचने घेतले वलन, मॅचने घेतला यू टर्न. पुन्हा एकदा हवाई मार्गाने हवाई मेळ हवाई सफर आल्या त्या 6 ठोकला षटकार. चांगली बॅटिंग होत्या. 2 बॉल मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. मॅच निवलन कहाणीमध्ये ट्विस्ट. टोटल झाला त्या 69 टीमच्या 36. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. अभिषेक सध्या बॅटिंग करत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मागच्या इनिंग्स मध्ये हॅट्रिक ठोकली होती शरद कोंढाळकरनी परंतु त्याच्याच आता टीमच्या विरुद्ध प्रथम बॅटिंगचा नमुना पेश केला अभिषेकने. बॉलर तयार. बॅटच्या रडारमध्ये बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल चाललाय. चंद्रयान 3च्या भेडीला सीमा पार आणखीन घेते षटकार. चला नवनाथ धुमाळ यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचा धनादेश. कसं करायचं कुठं करायचं. 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि आता मॅच आलाय कुठे. आता त्यांनी खांद्यावरती आता डोक्यावरती हात फिरवतोय. काय केलं मी खांद्यावरती आपण देखील हात फिरवलं. चला महेंद्र शेठ धुमाळ यांच्या माध्यमातून बॅटर अभिषेक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइस.
नवनाथ धुमाळ यांच्या माध्यमातून अभिषेकसाठी रोख रक्कम 500 रुपये. बॉलर निलेश याचा मी म्हणेन खरं तर पीस काढलाय. जेवढे डाव पेस निलेशने आखले होते तेवढे हे डाव पेस खरं तर अभिषेकने उद्ध्वस्त करून टाकले. चांगली बॅटिंग. चौथा येणार का? चौथा आला तर मॅच फिनिश होईल. 3 तर आलेत. गोलंदाजाच्या मनामध्ये काय असेल? गोलंदाजाचा मी म्हणे पाठीचा कणा यार बँड केलाय. बॉलर तयार. चांगली बॅटिंग. आणखीन किती बाकी झाले? एक तर मिळेल. 30 सेकंडचा कॉल येईल का? ओ माय गॉड, फसलाय. आणखीन एक इथे 2 धावा तर कंप्लीट केल्यात. आता 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. हा बॉल डॉट काढावा लागेल. गोलंदाजीची खरं आता परीक्षा आहे. हे एक्झाम आहे त्याचा. जीवनामध्ये कित्येक वेळा तो क्रिकेट खेळलाय, कित्येक वेळा क्रिकेटच्या पटलावरती त्याला चढ उतार आलाय. परंतु आपल्याला आता जीवनामधले आपल्याला बेस्ट 2 बॉल टाकायचे आहेत आणि बॅटरला आपले बेस्ट स्ट्रोक खेळायचे आहेत. बॅटिंग चांगली बॅटिंग केली अभिषेकने. उडवण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल वरती एक आली. आता मॅच ठसर होते. कित्येक वेळा खडे चालले असतील, कित्येक वेळेला पाणी पाजलं असेल, कित्येक वेळेला आसमान दाखवलं असेल, कित्येक वेळेला जमीन दाखवलं असेल, कित्येक वेळेला एकमेकांच्या विरामध्ये डोकेदुखी झाली असेल. परंतु आता ही डोकेदुखी झाली. जेव्हा जेव्हा इथे रणवर टीम करत जाते तेव्हा तेव्हा या टीमची चर्चा राहिली. परंतु आज प्रीमियर लीग हिरो बनण्याची संधी या गोलंदाजाला आहे. हिरो बनण्याची संधी बॅटर अभिषेकला देखील आहे. 1 बॉल 2 धावा. 1 2 धावा 1 बॉल. बॉल तर आणि कॅच कंप्लीट केली. वा भाई वा भाई वा. जबरदस्त ऑफ लातूर कॅच बसला यार. बॅटर अभिषेक बसला. काय झालं? बॉल तर खूप चांगला इथे स्ट्रोक केला होता. हेच त्या कव्हर मध्ये क्रॅकिंग ऑफ लातूर कॅच. मॅच फिनिश. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट बॅटिंग, व्हॉट बॉलिंग, व्हॉट बॅटिंग. परंतु अभिषेकशी एकदा जर मित्रांनो बॅटिंग आवड असेल तर टाळ्या होण्यासाठी हरकत नाहीये. लढला यार, लढला. शेवटला माहिती कन्फ्युजन होतं. 3 बॉल मध्ये 3 बॅक टू बॅक शॉट का ठोकल्या पट्ट्याने. परंतु हा सामना गुणला अभिषेक आपण देखील यायचंय आणि आपला 500 रुपये जे आलेले आहेत पारितोषिक ते आपण घेऊन जावं. थँक्यू सो मच. चला मॅन ऑफ द मॅचचा आम्ही हा किताब